सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे संत मोरेश्वर महाराज पायदिंडी सोहळा तांबेरे ते संत महिपती महाराज ताराबाद महिपती महाराजांचे दर्शन संत महिपती महाराज संत पूजन पाहता ते संत पूजन पावले चालती संत महिपती महाराजांची वाट संत मोरेश्वर महाराज पायदिंडी सोहळा श्री क्षेत्र तांबेरे ते आपण पाहत आहात हे संत पूजन आता या ठिकाणी तुळशी वृंदावन तुळशी मातेचं पूजन या ठिकाणी होत आहे संत सद्गुरू मोरेश्वर महाराज पायदिंडी सोहळा तांबेरे ते ताराबाद आपण पाहत आहात संत पूजन माऊली तुळसाई तुळशी पूजन आपण पाहत आहात आमचे हरिभक्तपरायण बाबासाहेब महाराज तसेच हरिभक्तपरायण सुभाष महाराज बेलकर हे त्या ठिकाणी रुक्मिणीच्या रूपामध्ये तुळशी माता संत पूजन होतात आजी आता तदनंतर देवीचा घट ह्या ठिकाणी घटाची माता पूजन आपण पाहतात संत मोरेश्वर महाराज पायदिंडी सोहळा तांबेरे ते ताहराबाद सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे भव्य दिव्य असा हा दिंडी सोहळा श्री क्षेत्र ताराबाद तुम्ही पाहिलेच नाही रंजनाच्या याच्यावर टाकले रंजनाच्या मोबाईलवर टाकले नाही बरेच आणि जरी पाहिजे असले ना नाव सर्च करा ना माझ्यावर यूट्यूब चॅनलला सगळे पाहायला भेटते मल्हारीची वारी घेणार आहे की नाही महिपती महाराजांची वारी हो पाणी प्यायचंय का घेऊन आले का हरिभक्तपरायण निमिषे महाराज हे पंढरपूरच्या पण पायदिंडीमध्ये यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पायदिंडी सोहळा श्री क्षेत्र पंढरपूर आणि आता त्यानंतर आता पायदिंडी सोहळा श्री क्षेत्र तांबेरे ते ताराबाद संत महिपती महाराज संत मोरेश्वर महाराज हे महिपती महाराजांचे गुरु असून आता संत मोरेश्वर ताराबाद या ठिकाणी झाल्याच्या कीर्तनानंतर कार्यक्रम झाला आणि आपण नारदाच्या रूपामध्ये आमचे विनेकरी अतिशय खरोखरच त्यांना नारद मुनीचं रूप अतिशय भव्य आणि दिव्य शोभत आहे त्यांच्या हातामध्ये चिपळ्या आणि गळ्यामध्ये विणा आणि विठ्ठल 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 असा ध्वनी त्यांच्या या उजव्या हातामधून निघतो आणि डाव्या हातामधून चिपळीचा आवाज विठ्ठल विठ्ठल असा येतो ह्या चिपळ्या पाहिल्या की मला माझ्या आजोबाची आठवण होते पंजोबाची आठवण होते आमचे चिमबाबा नेहमी त्यांच्याकडे चिपळ्या असायच्या या चिपळ्याच्या स्वरूपामध्ये मला आमच्या आजोबाची आठवण झाली आहे हेच आमचे आजोबा आता ते दिंडी घेऊन निघाले आहात तांबेरे ते ताहराबाद रामकृष्ण हरी ताराबाद रामकृष्ण हरी श्री क्षेत्र तांबेरे ते श्री क्षेत्र ताराबाद आपण नारद मुनीची गादी घेऊन जाताना पाहतात आमचे आजोबा चिमबाबाच्या रूपामध्ये या ठिकाणी चिपळ्या आणि विणा घेऊन ताराबादकडे निघालेले आहे रामकृष्ण हरी श्रीराम हे काय श्रीराम चार इकडे 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 भाई हे दोन दिसले पाहिजे आपल्याला हे काय हे श्रीराम कुठे हरे राम हे समोर हा 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 हरे राम असं ओळख करून द्या ना तांबेरची ओळख जवळजवळ 27 वर्षापूर्वी झालेली चालू आहे
आता ह्या ठिकाणी लगेचच हरिभक्त परायण सुभाष महाराज बेलकर आपण पाहतात पंक्तीचे यजमान या ठिकाणी आमचे नारद मुनीचा श्री ज्ञानदेव तुकाराम तर भगवान की जय, श्वर महिपती महाराज की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय। हे आमचे बंधू चहा वाटप करून आता चहाच्या रूपामध्ये ते संत महिपती महाराजांचा प्रसाद या ठिकाणी घेत आहात, प्रसाद देत आहात। आमचे संत मोरेश्वर महाराज महिपती महाराजांचा प्रसाद सर्व वारकरी भाविक यांना देत आहात। चला पाऊस येणार आहे, आज वरून राजाचं आगमन होणार आहे। आज हे पुढल्या वर्षीचं नारळ आहे ना माऊलीला, दर महिन्याच्या वारीचं चालतंय तिथं पुढल्या वर्षी नाही रामेश्वर महाराज पायी दिंडी सोहळा हे दर महिन्याच्या वारीचं, अशा दर महिन्याच्या एकादशीच्या वारीचं नारळ आपण पाहत आहात अखंड। कोण राहिले अर्जंट काय नाही, पण पुढे चहा प्यायची ना बसले तू प्याला नाही गाडी देऊन टाकली चहा घेतला का सगळ्यांनी, सगळ्यांनी घेतला चहा माऊली चहा घेतला, माऊली चहा घेतला। आमचे हरिभक्त परायण बाबासाहेब महाराज मुसमडे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये पंढरपूरची पायी दिंडी वारी केली आणि आता तदनंतर ते संत मोरेश्वर महाराजांचा गोपाल काला करून आता ते संत महिपती महाराजांकडे मोरेश्वर महाराजांची दिंडी घेऊन संत महिपती महाराजांच्या दर्शनासाठी ते आता निघालेले आहात। आपण पाहत आहात ते प्रस्थान बिरस्थान आपण मराठी भाषेत बोलायचं, एकदम शुद्ध नाही वापरायचं आपण। हा बोला बोला शुद्ध बोला नाही, दोन शब्द बोला। माऊलीच्या रूपामध्ये तुम्ही दोन शब्दाचा प्रसाद द्यावा असे गणपती घाटात पहिलं नारळ म्हणा ना, गणपती घाटात आमच्या दिंडीचा उत्सव होत आहे मोठ्या थाटामाटात। याच्यावर क्लिक करा ना, स्टॉप करायची करा ती मध्ये या पांढऱ्या पट्ट्यावर वाबले आम्ही।